आज सकाळच्या सत्रात मात्र जैन समाजाचं दादरमधल्या कबूतरखान्याजवळचं हे आंदोलन प्रकर्षानं गाजलं। या सगळ्या घडामोडीनंतर मंगलप्रभात लोढा हे घटनास्थळी दाखल झाले। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि इथं जे आंदोलन करण्यात आलं हे आंदोलक मात्र बाहेरचे होते। कारवाईचा प्रश्नच उद्भवत नाही असं यावर मंगलप्रभात लोढा म्हणतात। जे काही सकाळी ते झालं ते फार चुकीचं होता। मी या बघितला, नंतर मी अधिकाऱ्यांशी पण बोललो आणि मध्ये जाऊन ते ट्रस्टियांशी पण बोललो। ट्रस्टियांचं म्हणणं आहे ते बाहेरचे लोक आले होते, त्याने केला। ट्रस्टियाचा यामध्ये काय रोल नाही आहे। त्याने काल आजची मीटिंग पोस्टपोन केली होती। काल माननीय मुख्यमंत्रीजीने आदेश दिला, जे निर्देश दिला ते त्यांच्यासाठी समाधानकारक होता। त्याने मुख्यमंत्रीजी पण धन्यवाद पण दिला आणि मुख्यमंत्रीचे आभार पण मानले। त्यानंतर काही लोकांनी इथे येऊन घुसून ते जे काही केलं आहे त्यामध्ये जैन समाज किंवा साधू संत समाजमध्ये कोणी त्यांच्याकडे बरोबर नाही आहे। आत्ता जे काही झालं त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करता आणि आम्ही कोई कानून हाथ में देते घेणार नहीं है। हमारा आंदोलन नहीं है, ये हमारा ये स्वतःस्फूर्त जीवा दया के लिए काम है, ये आंदोलन नहीं है। फिर से कह रहा हूँ, हमें हाई कोर्ट से कोई प्रॉब्लम नहीं, सीएम से कोई पीएम से कोई प्रॉब्लम नहीं है। हमारा एक ही लक्ष्य है, ये जो बेजुबान है उसको खाना पानी मिलना चाहिए। इसके लिए हमें जो भी करना पड़ेगा करेंगे। जे पालकमंत्री हे मंगलप्रभात लोढा, खरं म्हणजे त्यांनी ह्याच्याही आधी सगळ्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं। कबूतरांचं पुनर्वसन हे मनुष्यवस्तीपासून थोडं लांब नेलं पाहिजे। त्यांच्याकडे बऱ्याच इमारती बांधतायत, काय तिथे तरी यांच्याकडे जागा आहे, त्या अशा जागा काही करा की जिथे मनुष्यवस्ती कमी राहतील, नसतीलच तिथे कबूतरांना त्यांचं पुनर्वसन करा। पण तसं करायचं नाही। आणि ज्या पद्धतीने आज अचानक कबूतर खाण्यावर कोणाची तरी मामी मेली म्हणून लगेच अगदी त्याच्यावर उपाय योजना करायला लागले, ते लोकांना आवडलेलं नाहीये। आम्ही वाटतं याच्यामध्ये लोक भरडली जात आहेत, पशु पक्षी प्राणी भरडले जात आहेत, कोणच सुरक्षित नाही असं आता वाटायला लागलंय। जे पालकमंत्री हे मंगलप्रभात लोढा, खरं म्हणजे त्यांनी ह्याच्याही आधी सगळ्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं। कबूतरांचं पुनर्वसन हे मनुष्यवस्तीपासून थोडं लांब नेलं पाहिजे। त्यांच्याकडे बऱ्याच इमारती बांधतायत, काय तिथे तरी यांच्याकडे जागा आहे, त्या अशा जागा काही करा की जिथे मनुष्यवस्ती कमी राहतील, नसतीलच तिथे कबूतरांना त्यांचं पुनर्वसन करा। पण तसं करायचं नाही। आणि ज्या पद्धतीने आज अचानक कबूतर खाण्यावर कोणाची तरी मामी मेली म्हणून लगेच अगदी त्याच्यावर उपाय योजना करायला लागले, ते लोकांना आवडलेलं नाहीये। आम्ही वाटतं याच्यामध्ये लोक भरडली जात आहेत, पशु पक्षी प्राणी भरडले जात आहेत, कोणच सुरक्षित नाही असं आता वाटायला लागलंय। की आपण बुद्धदया मानणारी माणसं, जीवदया पाळणारी लोक आहोत, त्यामुळे कबूतर हा सुद्धा एक पक्षी आहे, त्या पक्षाला सुद्धा अन्न मिळाले पाहिजे। पण त्यासोबत पर्यावरणाचा नाश झाला नाही पाहिजे आणि शिवाय लोकांच्या आरोग्यासुद्धा हानी झाली नाही पाहिजे। त्याचं कारण असं की कबुतरांमुळे लोक जे काही दाणे टाकतात त्याच्यामुळे लोकांना खूप त्रास होतोय। त्याने म्हणजे श्वासाचे वगैरे श्वासप्रक्रिया वगैरे त्याच्यात फारच लोकांना अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे तशा प्रकारचे आता माझ्या लालबाग परळमध्ये पण 2-3 ठिकाणी बंद करण्यात आले आणि तशा प्रकारचा कोर्टाचा निर्णय झालेला आहे। त्याच्यावरती आता राज्याचे मुख्यमंत्री काय ते निर्णय घेत आहेत, पण तो निर्णय घेत असताना त्यांनी सामान्य माणसंसुद्धा डोळ्यासमोर ठेवली पाहिजेत की जेणेकरून त्यांना त्रास होणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।